कष्ट, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर काय होऊ शकतं याचं उदाहरण म्हणजे इंदापूरमधले हरिदास घाडगे. 7 एकर पडीक माळरान, राहायला घर नाही, खायला अन्न नाही, त्यात कामाची विवंचना. मात्र लोणी देवकर ग्रामपंचायतीत नळपाणी पुरवठ्यावर कामाला असलेल्या हरिदास घाडगेंनी न डगमगता आपला प्रपंच उभा केला. 2008 मध्ये 1 रुपयाही गाठीशी नसलेले घाडगे आज कोट्यधीश बनले. पण त्या पाठीमागे आहेत त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे अविरत कष्ट. 2008 मध्ये हरिदास घाडगेंनी एक गाय बाजारातून विकत घेतली आणि तीही उधार. मात्र त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. आज घाडगे कुटुंब 70 गायींचे मालक आहेत. या 70 गायापासून शेतीला 7 एकर जी शेती, त्या शेतीला सगळं शेणखत असतं. दुसरं वरखत कुठलंच वापरायची काही गरज पडत नाही. 1000 लिटर दूध रोज चालू असतं. घाडगे कुटुंब गायींची पोटच्या मुलांप्रमाणे काळजी घेतात. गायींना बसण्यासाठी मॅट आहे. दिवसातून 2 वेळा चारा दिला जातो. वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जाते. शेणखताचा वापर ते सेंद्रिय शेतीसाठी करतात. घरच्यांनी सगळी मदत केली. हातभार लावल्यामुळं बंगला बांधला, गाडी घेतली. आता आम्ही 5-6 गाडी ठेवल्यात. होतकरू शेतकऱ्यांसाठी इंदापूरच्या हरिदास घाडगेंचं उदाहरण नक्कीच प्रेरणादायी आहे. राहुल ढवळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, इंदापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.